नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 5वीतील बालभारती 1 या पुस्तकातील माय इंग्लिश बुक या पुस्तकातून आपण 1.2 A to Z ही ॲक्टिव्हिटी अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर A to Z म्हणजे आपण पहिल्या वर्गापासून आपल्याला जर इंग्रजी विषय असेल तर आपल्याला सर्वप्रथम काय शिकवलं जाते? अल्फाबेट शिकवले जातात. ABCDEFGHIJKLMNOP QRSTUVWXYZ ही काय आहेत? अल्फाबेट्स आहेत. तर बघा, हे सर्वप्रथम आपल्याला कॅपिटलमध्ये शिकवले जाते आणि नंतर आपण स्मॉल लेटर्समध्ये शिकतो. तर मुलांना मला सांगू शकता का तुम्ही, म्हणजे इंग्रजीमध्ये किती अल्फाबेट्स आहेत सांगू शकता का तुम्ही मला? व्हेरी गुड, अगदी तुमचं उत्तर बरोबर आहे. तर इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स किती आहेत? 26 म्हणजेच 26 अल्फाबेट्स आहेत. तर बघा, या अल्फाबेट्समध्ये स्वर आणि व्यंजन, आपण मराठीमध्ये पण स्वर आणि व्यंजन शिकतो. तर आपल्याला मराठीमध्ये अ पासून आहापर्यंत स्वर असतात आणि क पासून ज्ञ पर्यंत आपल्याला व्यंजन असतात. तसेच इंग्रजीमध्ये AEIOU हे काय आहेत? आपले स्वर आहेत. AEIOU हे आपले स्वर आहेत. आणि मग जे बाकीचे AEIOU हे सोडून जे बाकीचे अल्फाबेट्स असतात त्यांना आपण काय म्हणतो? व्यंजन असे म्हणतो, म्हणजेच त्यांना कॉन्सोनंट म्हणतो. तर इंग्रजीमध्ये किती स्वर, इंग्रजीमध्ये अल्फाबेट्स किती आहेत? तर अल्फाबेट्स 26 आहेत, म्हणजे 26 आहेत. त्याच्यातले AEIOU हे काय आहेत? 5 आपले स्वर आहेत आणि बाकीचे AEIOU सोडून मग काय आहेत? सगळे कॉन्सोनंट आहेत, म्हणजेच व्यंजन आहेत. चला तर मग आपण A to Z ही ॲक्टिव्हिटी अभ्यासू. A to Z. चला तर मग आपण A to Z सुरुवात करूया. बघा, इथे काय दिसते आहे मुलांना? तुम्हाला एक छान असं पिक्चर दिसते आहे बघा स्क्रीनवर, किंवा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पुस्तकात पण बघाल ते एक सुंदर असं चित्र दिलेले आहे. तर आपल्याला इथे काही स्त्रिया, काही पुरुष असे उभे दिसतात, म्हणजे ते बसची वाट पाहत आहे. आपल्याला इथे बोट दिसत आहे, गाय दिसत आहेत, काही घरं दिसत आहे, इकडे काही मशीन दिसत आहे आणि असं एक सुंदर चित्र इथे दिलेलं आहे. तर या चित्रामध्ये काय दिलेलं आहे आपण ही इन्फॉर्मेशन वाचूया. बघा, सर्वप्रथम इथे वाचूया. इथे काय म्हणजे आपल्याला क्वेश्चन काय केलेला आहे? वी शॅल ऑब्झर्व दिस पिक्चर अँड फाइंड वर्ड्स विच स्टार्ट फ्रॉम A to Z. तर आपल्याला काय करायचं? वी शॅल ऑब्झर्व दिस पिक्चर्स म्हणजे काय करायचं? हे जे पिक्चर दिलेलं आहे याचं आपल्याला छान असं निरीक्षण करायचं आहे. अँड फाइंड वर्ड्स, आणि वर्ड्स म्हणजे शब्द. आपल्याला काय करायचे आहेत? वर्ड्स असे याच्यातले शोधायचे आहेत. विच स्टार्ट फ्रॉम लेटर्स A to Z, जे शब्द आहेत किंवा जे अक्षर आहेत जे इथे आपल्याला चित्रामध्ये इंडिकेट करतात, जे पिक्चर आपल्याला शोधायचे आहेत. जे पिक्चर्स आहेत ते जे शब्द आहेत ते कशापासून स्टार्ट होतात? A to Z म्हणजे A पासून ते Z पर्यंत जे शब्द दिलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला पिक्चर इथे शोधायचे आहेत. तर मग मुलांना तुम्ही तयार आहात? व्हेरी गुड. चला तर मग आपण A पासून कुठले शब्द आहेत आपण इथे वाचूया. तर A पासून कुठले शब्द येतात बघूया. बघा, किती सुंदर पिक्चर दिलेला आहे. या पिक्चरचं काय करा तुम्ही? छान निरीक्षण करा. आता बघा A, आणि बघा साऊंड पण शिकूया आपण. A to Z तर शिकताच आहोत आपण, पण त्यांचे Aचं साऊंड काय असतो, Bचं साऊंड काय असतो, Cचं साऊंड काय असतो, हे साऊंड पण आपण शिकूया. तर बघा इथे काय दिलेलं आहे? पहिला जो अल्फाबेट असतो, पहिला जो अक्षर असतो इंग्रजीमध्ये तो काय असतो? A असतो. आपण लहानपणी शिकलेलो आहोत. A फॉर ॲपल, A फॉर ॲन्ट, A फॉर ॲलिगेटर शिकलेलो आहोत की नाही? तर बघा इथे 3 शब्द दिलेले आहेत. A पासून 3 शब्द दिलेले आहेत. पहिला आहे A फॉर ॲपल, दुसरा आहे एरोप्लेन आणि तिसरा आहे ॲरो. तर बघा, पहिला जो शब्द आहे ॲपल, तर ॲपलचे स्पेलिंग काय आहे? APPLE. काय आहे? APPLE आहे ॲपलचे स्पेलिंग. APPLE. ॲपल मीन्स काय असतो? ॲपल म्हणजे सफरचंद. ॲपल म्हणजे सफरचंद. खायला आवडतो का तुम्हाला? व्हेरी गुड. ॲपल खाणं आपल्या हेल्थसाठी खूप छान असतं. आता बघा दुसरं आहे AROPLANE. AROPLANE म्हणजे एरोप्लेन. लहान मुलांना असं विमान आवडतं की नाही? कोणाकोणाला बसायला आवडतं विमानात? व्हेरी गुड. आणि आपल्या लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये पण काय असतो? नेहमी एरोप्लेन असतोच. टॉयमध्ये लहान मुलांना फार आवडतं, तुम्हाला पण आवडत असेल मुलांना. तर बघा दुसरा शब्द आहे आपलं एरोप्लेन. स्पेलिंग काय आहे? मोठ्याने वाचा. AEROPLANE. एरोप्लेन.
आता तिसरा शब्द आहे ॲरो, ARROW, मोठ्या निवाचा ARROW, ॲरो. ॲरो म्हणजे बाण. तर आपल्याला काय केलेलं आहे, हे 3 शब्द इथे दिलेले आहेत जे ए पासून स्टार्ट होतात. तर कुठले कुठले आहे 3 शब्द? ॲपल, एरोप्लेन आणि ॲरो. तर आपल्याला काय सूचना दिलेली होती की हे पिक्चर आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, म्हणजे आपल्याला याचं निरीक्षण करायचं आहे. आणि हे जे शब्द दिलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड काय आहेत, इथे पिक्चर आहेत, चित्र आहेत. तर ते चित्र आपल्याला कुठे शोधायचे आहेत? या चित्रामध्ये. हे जे मोठं चित्र दिलेलं आहे याच्यात आपल्याला हे चित्र कुठे आहेत ते सांगायचं आहे. तर पहिला वर्ड आहे ॲपल. सांगा मला ॲपल कुठे आहे? ॲपल कुठे आहे? व्हेरी गुड. बघा APPLE, हे बघा ॲपल कुठे आहे? ॲपल इथे आहे. ठीक आहे, ॲपल कुठे आहे? इथे. ॲपल आपण पाहिलं. आता दुसरं बघू. आता दुसरं आहे एरोप्लेन, AEROPLANE. एरोप्लेनचं चित्र कुठे आहे बघा बरं. एरोप्लेनचं चित्र कुठे आहे? हे बघा, ह्या मुलाच्या हातात आहे एरोप्लेन. तर दुसरं पिक्चर कुठे आहे? हे आहे एरोप्लेन. दिसतो आहे इथे. पहिलं होतं ॲपल, तर आपण फाइंड आउट केलेलं आहे, शोधून काढलेलं आहे. ॲपलचं पिक्चर हे आहे, एरोप्लेनचं पिक्चर हे आहे. आता आपण तिसरं बघूया. ARROW, ॲरो. ॲरोचं मिनिंग काय होतं? बाण असतो. आता बघा हे बोर्ड आहे, इथे रस्ता दाखवण्यासाठी काय दाखवलेलं आहे? हे ॲरो दाखवलेलं आहे. दिसतोय हे ॲरो? व्हेरी गुड. ॲरो म्हणजे काय? बाण. तर आपल्याला याच्यामध्ये तिन्ही चित्र दिसलेली आहेत. पहिलं चित्र होतं ॲपलचं, जे मुलाच्या टी शर्टवर होतं. दुसरं होतं एरोप्लेन, मुलाच्या हातामध्ये एरोप्लेन होतं. आणि तिसरं आहे ॲरो. ॲरोचं दिसलेलं आहे. तर आता आपण दुसऱ्या अल्फाबेटकडे वळूया. तर दुसरं आहे बघा, दुसरं पिक्चर आहे आपलं बी. दुसरं पिक्चर कुठलं आहे? आपलं बी आहे. बघा दुसरं पिक्चर आहे आपलं बी. आता बी पासून कुठले कुठले शब्द आहेत बघा. बी फॉर बटरफ्लाय, बी फॉर बनाना, बी फॉर ब्रिंजल. म्हणजे बी पासून ज्या अक्षरांची, ज्या शब्दांची सुरुवात होते, म्हणजे ते बी पासून होते. तर बी बघा, बीचं साऊंड काय असतो? ब ब ब. बीचं साऊंड काय असतो? ब ब ब. म्हणजे बीला आपल्याला वाचायचं असेल, प्रोनाऊन्स करायचं असेल मराठीमध्ये तर काय? ब. आता बघा बी पासून कुठले कुठले शब्द दिलेले आहेत? बटरफ्लाय, BUTTERFLY, BUTTERFLY. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. बटरफ्लाय म्हणजे काय होतो? फुलपाखरू. आता दुसरं बघा बनाना, BANANA, बनाना म्हणजे केळी. आवडतात का तुम्हाला बनाना? आवडतात सगळ्यांना? हो, बनाना म्हणजे केळी. आता तिसरं आहे ब्रिंजल. BRINJAL, ब्रिंजल म्हणजे वांगी. आता बघा बी पासून अजून परत आहे बी फॉर बॅट, BAT, बॅट म्हणजे तुम्ही क्रिकेट खेळताना जी बॅट वापरता ती, BAT बॅट. आता बघा BRANCH, ब्रँच म्हणजे काय असते? ब्रँच म्हणजे फांदी, झाडाची फांदी असते, त्याला काय म्हणू आपण? ब्रँच म्हणू. आता बघा नेक्स्ट वर्ड आहे BOTTLE, बी फॉर बॉटल. वॉटर बॉटल पाण्याची तुम्ही स्कूलमध्ये घेऊन जाता वॉटर बॉटल, ती बॉटल. आता नेक्स्ट आहे आपलं वर्ड आहे बास्केट, BASKET, बास्केट. बास्केटमध्ये तुम्ही आपल्याला टिफिन बॉक्स घेऊन जाता, वॉटर बॉटल घेऊन जाता. बास्केटमध्ये काय आणतो आपण? बास्केट आपण बाजारात नेतो, त्याच्यात आपण भाजीचं ठेवतो, किंवा स्कूलमधले पण आपण जर लंच बॉक्स नेतो, वॉटर बॉटल नेतो, ती कशामध्ये नेतो आपण? बास्केटमध्ये. बास्केटमध्ये आपण फळं ठेवतो. आता बघा नेक्स्ट आहे बॅग, BAG, जी बॅग तुम्ही स्कूलमध्ये नेता. बाकी तुम्ही आपल्याला गावाला जायचं असेल, कुठे जायचं असेल तर आपण काय वापरतो? बॅग, BAG, बॅग. मग आहे नेक्स्ट आहे वर्ड BOY, बॉय म्हणजे मुलगा. BOY, बॉय म्हणजे मुलगा. आता नेक्स्ट बघा BIRD, मोठ्याने वाचा मुलांनो, BIRD, बर्ड म्हणजे पक्षी. BIRD, बर्ड म्हणजे पक्षी. आता नेक्स्ट बघा BUILDING, बिल्डिंग म्हणजेच काय असते? इमारत. बिल्डिंग म्हणजेच इमारत. BOARD, बोर्ड म्हणजे एक फळा असतो असं.
ज्याच्यात आपण ब्लॅकबोर्डवर लिहितो ते काय असते, बोर्ड. आता बघूया आपण बशी रिलेटेड जे शब्द दिलेले आहेत. बशी रिलेटेड कुठले कुठले शब्द आहे, बटरफ्लाय, बनाना, बॅग, बॉय, ब्रँच, बिल्डिंग, बोर्ड, बर्ड, हे काय आहेत, ब्रिंजल. हे बशी रिलेटेड काय आहेत, शब्द आहेत. तर आपल्याला या बशी रिलेटेड शब्द जे इथे लिहिलेले आहेत ते हे जे शब्द आहेत याच्याशी रिलेटेड, या शब्दांशी रिलेटेड इथे पिक्चर आहेत. तर ते आपल्याला काय करायची आहे, शोधून काढायचं आहे. तर बघूया बटरफ्लाय. बटरफ्लाय BUTTERFLY. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. दिसतोय तुम्हाला पिक्चरमध्ये, हा बघा, हा काय आहे, बटरफ्लाय दिसलेला आहे. बटरफ्लाय, आपल्याला बटरफ्लायचं चित्र दिसलेलं आहे. BUTTERFLY, बटरफ्लाय. बघा, हे आहे बटरफ्लायचंच आहे. मग आपलं दुसरं वर्ड आहे बनाना. दिसतोय तुम्हाला, BANANA, बनाना. बनाना म्हणजे केळी. कुठे आहे बरं, इथे या पिक्चरमध्ये बनानाचं चित्र कुठे आहे, व्हेरी गुड. हे बघा, हे दिसते आहे, हे बनानाचं झाड आहे. आणि हे काय आहे, BANANA, बनाना. बनानाचं पिक्चर आहे. आता बघूया ब्रिंजल. BRINJAL. ब्रिंजलचं कुठे आहे, शोधूया आपण. हे बघा, ब्रिंजलचं दिसेल आता. हे बघा, हे आहे काय आहे आपलं, BRINJAL, ब्रिंजल. BRINJAL, ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे ही भाज्यांची टोपली ठेवलेली आहे, भाज्यांची बास्केट आहे, त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे, ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे वांगी. तर बघा मुलांना, आपलं जो तिसरं अल्फाबेट आहे ते कुठलं आहे, सी. सीचं साऊंड असतो क, क. आता बघा, सी पासून कुठले, सी फॉर कॅट. कॅट म्हणजे मांजर, CAT, कॅट. मग दुसरं वर्ड आहे COW, काऊ. काऊ म्हणजे गाय. COW, काऊ म्हणजे गाय. आणि मग तिसरं आहे कॅटरपिलर. CATERPILLAR. CATERPILLAR. कॅटरपिलर म्हणजे त्याला सुरवंट आपण म्हणतो, किंवा अळी सुद्धा म्हणतो त्याचे. म्हणजे त्याच्याने नंतर काय म्हणतो, फुलपाखरू. म्हणजे फुलपाखरूचे जे हे लहानपणचं रूप आहे त्याला काय म्हणू आपण, कॅटरपिलर. मग आहे COCONUT. COCONUT, कोकोनट म्हणजे नारळ. आणि बघा, मग आहे कॅप. कॅप म्हणजे टोपी. CAP, कॅप म्हणजे टोपी. CLOUD, क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. मग आहे CHAIR, चेअर म्हणजे काय, खुर्ची. तर आपण इथे तुम्हाला एक हे हँड दिसतोय ह्या पिक्चरमध्ये. तर काय आहे, याच्याने जे इथे शब्द दिलेले आहेत, कॅट, काऊ, कॅटरपिलर, कोकोनट, कॅप, क्लाउड आणि चेअर. तर आपल्याला ही चित्र काय करायची आहे, इथून शोधून काढायची आहे. तर बघा, पहिला जो वर्ड आहे कॅट. तर हे बघा, हाताचा ॲरो कॅटला दाखवत आहे, तर कॅट, CAT, कॅट. तर आपल्याला ही कॅटचं इथे पिक्चर दिसतो आहे. बघा, नेक्स्ट आहे कॅटच्या नंतर आहे दुसरं आहे काऊ. तर काऊचं पिक्चर मागे गेलेलं आहे. ही बघा, ही दिसते चित्रामध्ये काऊ, इथे वर आहे काऊ. मग आहे कॅटरपिलर. ही बघा, कॅटरपिलर, छोटंसं कॅटरपिलर आहे. हे काय आहे, कॅटरपिलर म्हणजे सुरवंट. कॅटरपिलरचं चित्र हे इथे आहे. मग आता बघूया आपण कोकोनट. कोकोनटचं पिक्चर कुठे आहे, कोकोनट. हे बघा, त्या आजोबांकडे काय होतं, कोकोनट होतं. त्यांच्या हातामध्ये काय होतं, कोकोनट होतं. मग नेक्स्ट आहे कॅप. ह्या मुलांनी काय घातलेली आहे, डोक्यावर कॅप घातलेली आहे. आता बघूया क्लाउड आणि चेअर. हे बघा, वर क्लाउड दाखवले ढग आणि ही आहे चेअर. तर अशा प्रकारे काय केलं आपण, जे क पासून जे शब्द दाखवले ते क्लाउड, कोकोनट, कॅटरपिलर, कॅप, चेअर, तर हे काय केलेले आहेत आपण शब्द अभ्यासलेले आहेत. मग आता आपला चौथा जो अल्फाबेट आहे तो कुठला आहे, डी. डी फॉर डॉग, डी फॉर ड्रम, डी फॉर ड्रमस्टिक. तर बघा, हे डी आहे, DOG, डॉग. डॉगची स्पेलिंग काय आहे मुलांनो, DOG, डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. डीचा साऊंड काय होतो, ड. डीचं साऊंड होतं ड. तर DOG, डॉग म्हणजे कुत्रा. DRUM, ड्रम. ड्रम जे आपण वाजवतो त्याला, ते ड्रम. आणि ड्रमस्टिक म्हणजे ज्या शेवगाच्या शेंगा असतात त्यांना काय म्हणतात, ड्रमस्टिक म्हणतात. ड्रम वाजवताना पण ज्या स्टिक असतात, पण ते काय असतं, ते एक वाद्य आहे, ते इन्स्ट्रुमेंट आहे ज्याच्याने आपण वाजवतो ड्रम. आणि हे ड्रमस्टिक म्हणजे जे आपण त्याची भाजी बनवतो. ड्रमस्टिक म्हणजे शेवगाच्या शेंगा. तर बघूया आपण इथे या पिक्चरमध्ये पहिलं दिलेलं आहे, जे पिक्चर दिलेलं आहे DOG, डॉग. आपल्याला डॉगचं पिक्चर इथे दिसलेलं आहे. आता दुसरं शोधूया आपण. हे बघा, हे मुलीच्या हातात ड्रम आणि ह्या आहेत ड्रमस्टिक. तर आपण अशा प्रकारे डीशी रिलेटेड ड्रमस्टिक, डॉग हे पिक्चर आपण तिथून शोधलेले आहेत पिक्चरमध्ये.
आता चौथा आहे पाचवा आहे आपला लेटर ई. ईचं साऊंड होतो ए. ईचं साऊंड काय होतो ए. आता बघा इथे दोन शब्द दिलेली आहेत. तर काय आहेत, पहिला आहे एलिफंट आणि दुसरा आहे एग. पहिला काय आहे एलिफंट आणि दुसरा आहे एग. ELEPHANT. ELEPHANT एलिफंट. एलिफंट म्हणजे काय होतो हत्ती. एलिफंट म्हणजे हत्ती. आणि EGG एग्ज. एग्ज म्हणजे अंडी. EGG एग म्हणजे अंडी. आता बघा ई पासून एलिफंट तुम्ही पिक्चर ऑब्झर्वेशन करा कुठे दिसतोय एलिफंट. ELEPHANT एलिफंट. एलिफंटचं कुठे आहे चित्र मुलांनो. हे बघा इथे कोपऱ्यामध्ये आपल्याला दिसते आहे. हे काय आहे एलिफंटचं पिक्चर आहे. एलिफंटच्या सूंडमध्ये काय आहे आईस्क्रीम दिसतोय तुम्हाला. तर हे काय आहे एलिफंटचं चित्र. आणि दुसरं आहे एग. EGG एग. एग कुठे आहे हे बघा. हे छोटं घर दिसते. ही झाडाची ब्रांच दिसते आहे. झाड दिसतो आहे. आणि इथे एक छोटंसं नेस्ट म्हणजे एक छोटंसं चिमणीचं असं घरटं आहे. या घरट्यामध्ये ही काय दोन अंडी ठेवलेली आहे. ते EGG एग म्हणजे अंडी. ELEPHANT एलिफंट म्हणजे काय आहे हत्ती आहे. आता आपण दुसरं पाहूया. ईच्या नंतर कुठला अल्फाबेट येतो. ईच्या नंतर येतो एफ. ईच्या नंतर कुठला येतो एफ. ईच्या नंतर येतो कुठला अल्फाबेट येतो एफ. तर एफशी रिलेटेड आहे FISH फिश. FISH फिश. फिश म्हणजे मासे किंवा मासोळी म्हणू. FROG फ्रॉग. FROG फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक. FROG फ्रॉग. फ्रॉग म्हणजे बेडूक. FLOWERS. FLOWERS फ्लॉवर्स म्हणजे फुलं. आणि FILE फाईल. फाईल म्हणजे ज्या फाईलमध्ये आपले डॉक्युमेंट्स वगैरे ठेवतो ती. आणि मग आहे FRUITS फ्रूट्स. फ्रूट्स म्हणजे फळ. FRUITS फ्रूट्स म्हणजे फळं. तर आपण सर्वप्रथम इथे फिश शोधूया. मला वाटते फिशचं पिक्चर थोडं मागे गेलेलं आहे. ते शोधूया आपण. हे बघा फिश आपल्याला शोधायचं होतं. FISH फिश कुठे आहे हे बघा. ह्या मुलीने जो फ्रॉक घातलेला आहे त्याच्यावर काय आहे हे फिशचं चित्र बनवलेलं आहे. तर काय आहे फिशची स्पेलिंग FISH फिश. तर आपण ह्या चित्रामध्ये फिश शोधून काढलेलं आहे. आता आपल्याला शोधायचं आहे फ्रॉग. बघूया हे ॲरो दाखवते. हे फ्रॉग आहे आणि ते फ्लावरचं पिक्चर होतं. ती फाईल होती आणि ते फ्रूट्स ठेवलेले होते. तर आपण अशा प्रकारे एफसी रिलेटेड काय केलेलं आहे आपण पिक्चर बघितले आहेत. आता बघूया जी. जीचं साऊंड असतो ग. जीचं काय साऊंड असतो ग. आता जी पासून कुठले शब्द येतात. GIRL गर्ल. GIRL गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी. GRASS ग्रास. ग्रास म्हणजे गवत. GRASS ग्रास. मग GATE गेट. GATE गेट. आणि मग चौथा आहे GROUND ग्राउंड ज्याच्यावर तुम्ही खेळता. मग कुठले शब्द आहेत गर्ल, ग्रास, गेट अँड ग्राउंड. तर आपण फटाफट हे शब्द काय करूया शोधून काढूया. तर बघा या पिक्चरमध्येच ही मुलगी दिसते आहे. हिला काय म्हणू आपण गर्ल. गर्ल म्हणजे मुलगी. GIRL गर्ल म्हणजे मुलगी. आता नेक्स्ट म्हणजे पिक्चर बघूया. गर्ल झालं. हे बघा हे ग्रास आहे, गेट आहे आणि हे ग्राउंड आहे जिथे मुलं खेळतात. आता बघूया आपण आपलं नेक्स्ट लेटर आहे एच. एचचं साऊंड काय असतं. एचचं साऊंड असतं ह. आता बघा त्याच्याशी रिलेटेड शब्द दिलेले आहेत. HOUSE हाऊस. कुठले शब्द दिलेले आहे HOUSE हाऊस. हाऊस म्हणजे घर. HUT हट. HUT हट म्हणजे काय असतं मुलांना झोपडी. आणि मग आहे HORSE. HORSE हॉर्स म्हणजे घोडा. आणि मग आहे HAT हॅट. हॅट म्हणजे टोपी. मग आहे HILL हिल. HILL हिल. हिल म्हणजे टेकडी. आणि नंतर आहे HONEYBEE. HONEYBEE हनीबी म्हणजे मधमाशी. तर हे जे म्हणजे इथे पिक्चर आहेत या म्हणजे या चित्रामध्ये जी पिक्चर दिलेली आहेत जी H या अक्षरापासून स्टार्ट होतात. तर कुठले शब्द वाचले आहेत आपण. हाऊस, हट, हॉर्स, हॅट, हिल आणि हनीबी. तर हे काय करायचं आहे आपल्याला हे पिक्चर शोधायचे. तर आपण पहिले पिक्चर बघू कारण ह्याच्यात खूप फास्ट मूव्ह होते. तर बघा आपल्याला पहिलं पिक्चर म्हणजे हे दिसलेलं आहे. आपण पहिलं पिक्चर शोधूया हाऊस. HOUSE हाऊस. हे बघा हे दिसते आहे. हाऊस म्हणजे घर. HOUSE हाऊस हे घराचं पिक्चर आहे. HUT हट. हे बघा हट. HUT हट इथे दिसते आहे हट.
मग आता हॅटचा आपण शोधूया. हॉर्स दिसतो आहे, HORSE हॉर्स, HORSE हॉर्स. इथे घोडा उभा आहे. आणि नंतर आहे हिल, हिल म्हणजे टेकडी, HILL हिल. ही दिसते तुम्हाला हिल, टेकडी. मग आहे हनीबी. हनीबी आपण शोधूया, HONEYBEE ही बघा हनीबी. तर आपण हे अशा प्रकारे एचशी रिलेटेड सगळे चित्र शोधलेले आहेत. आता आपण बघूया जे फॉर जोकर, जे फॉर जॅकेट, जे फॉर जोकर, जे फॉर जॅकेट. जेचा साऊंड असतो ज ज ज. जेचा साऊंड काय असतो ज. तर जोकर, JOKER जोकर. जोकर म्हणजे विदूषक. आपण सर्कस पाहायला जातो, तिथे जोकर असतो. तो काय करत असतो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून आपल्याला काय करत असतो, हसवत असतो. जे फॉर जोकर. आणि जे फॉर जॅकेट, जे थंडीमध्ये आपण जॅकेट घालतो, थंडीपासून आपलं संरक्षण व्हावं, किंवा आपण म्हणजे उन्हात पण जातो तर आपण काय म्हणजे म्हणजे ऊन लागली नाही पाहिजे त्याच्यासाठी पण जॅकेट घालतो. तर बघा, तर आपण जोकर आणि जॅकेट हे बघूया. JOKER जोकर. जोकरचा पिक्चर दिसतोय हा बघा, इथे काय आहे जोकर, जे फॉर जोकर. ते आपण शोधलेलं आहे JOKER जोकर. आता आपल्याला दुसरा पिक्चर शोधायचा आहे जॅकेट. बघा, त्या काकांनी काय घातलेलं आहे, त्या अंकलनी काय घातलेलं आहे, जॅकेट घातलेलं आहे. आणि जोकर, जेशी रिलेटेड जोकर आणि जॅकेट हे शब्द आणि पिक्चर आपण शोधून काढलेले आहे. आता के फॉर काईट. के फॉर काईट, KITE काईट. सांगा मुलांना, आपण काईट म्हणजे पतंग कधी उडवतो, कुठल्या महिन्यात पतंग उडवतो, आणि कुठला म्हणजे सण असतो तेव्हा आपण जेव्हा पतंग उडवतो. व्हेरी गुड. तर कधी आपण जानेवारी महिन्यात मकर संक्रांत जेव्हा सण सेलिब्रेट करतो तेव्हा आपण जे मुलं असतात किंवा जे मोठे असतात ते काय करतात, पतंग उडवून आपलं मकर संक्रांती साजरी करतात. तुम्हाला आवडते की नाही पतंग उडवायला? तर सांगा मला, KITE काईट. काईटची स्पेलिंग काय आहे, KITE काईट. काईटचा पिक्चर दिसतो आहे हे बघा, हे इथे काय आहे काईट. काईट म्हणजे पतंग. आता नेक्स्ट बघूया आपण एल. दुसरं नेक्स्ट शब्द कुठला आहे, एल. तर एलचा साऊंड काय असतो, ल ल ल. एलचा साऊंड काय असतो, ल. तर एल पासून कुठले शब्द होतात बघा, एल पासून LOCK लॉक. आपण घराला लॉक लावतो बाहेर जाताना, काय लॉकची स्पेलिंग, LOCK लॉक. मग आहे लिफी व्हेजिटेबल्स. लिफी व्हेजिटेबल्स जे पालेभाजी असते, मेथीची भाजी असते, पालक भाजी असते, किंवा आपली जी कोथिंबीर असते, म्हणजे त्या काय येतात, लिफी व्हेजिटेबल्समध्ये येतात. म्हणजे जे पानांच्या भाज्या असतात त्यांना काय म्हणू आपण, लिफी व्हेजिटेबल्स. तर लिफीची स्पेलिंग काय आहे, LEAFY लिफी, LEAFY लिफी. आणि व्हेजिटेबल्स VEGETABLE लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे ज्या पालेभाज्या असतात ते. आणि नेक्स्ट बघूया लिव्स म्हणजे पानं. लिव्स म्हणजे पानं, LEAVES लिव्स म्हणजे पानं. आता आपण पिक्चर बघूया. पिक्चरमध्ये दिसतो आहे लॉकचं पिक्चर, LOCK लॉक. दुसरं आपल्याला लिफी व्हेजिटेबल्स शोधायचे आहेत आणि लिव्स. हे लिफी व्हेजिटेबल्स आल्या आणि ही लिव्स म्हणजे झाडांची पानं. आता मग बघूया एलच्या नंतर कुठला लेटर येतो, सांगा मला कुठला येतो, M. व्हेरी गुड. एमचा साऊंड काय असतो, म म म. एमचा साऊंड काय आहे, म. तर बघा, M फॉर मंकी, M फॉर मॅन, M फॉर माऊस, M फॉर म्युझिक अँड म्युझिक नोट. हे बघा, M मंकी. मंकीची स्पेलिंग आहे MONKEY. MONKEY. मंकी मीन्स माकड. मग दुसरा आहे मेन, MEN. मेन मीन्स जे आपण जे जेंडर असतात पुरुष त्यांना काय म्हणू आपण, मेन. मग आहे MOUSE माऊस. MOUSE माऊस म्हणजे उंदीर. आणि मग म्युझिक नोट्स म्हणजे म्युझिक आपण वाजवतो, संगीत वाजवतो, त्याच्या ज्या नोट्स असतात त्यांना म्युझिक नोट म्हणतात. आता बघूया आपण पिक्चरमध्ये काय काय दाखवलेलं आहे. हे बघा, माऊस, हे म्युझिक नोट. एकदा पुन्हा आपण पिक्चर बघूया कारण ते खूप फास्ट गेलेलं आहे. लॉक, लिफी व्हेजिटेबल्स झालं आपलं, लिव्स. आता एमची मंकी, मेन, माऊस अँड म्युझिक नोट्स. ठीक आहे. आता आपण एन साऊंडनी कुठले कुठले शब्द येतात ते बघूया. एन साऊंडनी येतात NEST, NEST नेस्ट म्हणजे घरटं. दुसरा आहे NUMBER
नंबर्स, म्हणजे 1 2 3 4 जे असे नंबर असतात म्हणजे संख्या, त्यांना काय म्हणू आपण नंबर. तर इथे दिलेलं आहे नंबर प्लेट. मग आहे नेकलेस. नेकलेस म्हणजे जे गळ्यात नेकलेस घालतो आपण ते नेकलेस. तर बघा नेस्ट पिक्चर दिसते हे तुम्हाला, हे घरटं. दुसरं बघा हे नंबर, नेस्ट नंबर, इथे नंबर दिलेला आहे आणि हा आंटीने घातलेला आहे ते नेकलेस. आता बघा ओचं साऊंड आहे ओ अ. ओचं साऊंड काय असतो अ. तर ओ पासून कुठले शब्द आहेत, OWL आऊल. कुठला आहे OWL आऊल. आणि दुसरा आहे ONIONS ऑनियन्स. ONIONS ऑनियन. तर बघा पिक्चरमध्ये दिसते तुम्हाला आऊल, हे बघा दिसतं आहे आऊल. हे जे अंकल आहे त्यांच्या टी शर्टवर कशाचा पिक्चर दिलेला, आऊल. OWL आऊल. आऊल म्हणजे घुबड. ओनियन म्हणजे कांदे. बघा दुसरा पिक्चर आहे ओनियन, या बास्केटमध्ये दिसत आहेत आपल्याला. आता बघा आता ओच्या नंतर येतो पी. पीचं साऊंड होतं प. पीचं साऊंड काय असते प. प पासून रिलेटेड वर्ड्स दिलेले आहेत, शब्द दिलेले आहेत आणि ते पिक्चर आपल्याला शोधायचं आहे. पॉन्ड, POND, पॉन्ड. पॉन्ड म्हणजे छोटंसं तळं. पॉन्ड म्हणजे छोटंसं तळं असतं ते. मग पॉट, पॉट म्हणजे भांडं. POT पॉट म्हणजे भांडं. PIGEON पिजन म्हणजे कबूतर. मग पंपकिन, PUMPKIN पंपकिन म्हणजे भोपळा. आणि बघा पॅरोट, PARROT पॅरोट. आणि मग आहे PAPER पेपर. तर आपल्याला पीशी रिलेटेड हे शब्द दिलेले आहेत, ते चित्र आपल्याला इथे शोधायचे आहेत. आता बघा हे ॲरो दिसते आहे पॉन्ड. हे काय दिसलेलं आहे पिक्चरमध्ये इथे, हे काय आहे छोटंसं पॉन्ड म्हणजे छोटंसं तळं आहे. दुसरं आहे बघा हे पॉट दिलेलं आहे, पिजन, पंपकिन आणि हे पॅरोट आणि हे पेपर. ठीक आहे, अशा प्रकारे पीशी रिलेटेड आपण काय केलेलं आहे पिक्चर शोधून काढलेलं आहे. आता क्यूचा साऊंड असतो क्व क्व क्व. क्यूचा साऊंड काय असतो क्व क्व. QUEU क्वे मीन्स लाईन मस्ते. क्वे मीन्स लाईन. QUEUE क्वे मीन्स लाईन. लाईन म्हणजे आपण रांगेत असतो ते. दिसतं आहे हे आपल्याला. आता नेक्स्ट याच्यात बघूया आर पासून आपण शब्द बघूया. आर फॉर, आरचा साऊंड असतो र र र. आरचा साऊंड काय असतो र. र पासून बघा कुठले शब्द दिलेले आहेत, रॅबिट, रोज, रोड, रिबन, रॅडिश. ठीक आहे, आर पासून दिलेलं आहे रॅबिट, रोज, रोड, रिबन अँड रॅडिश. रॅबिट म्हणजे काय असतो ससा. रोज म्हणजे ROS रोज म्हणजे गुलाबाचं फूल. रोड म्हणजे रस्ता. रिबन मीन्स जे आपण केसांना वगैरे बांधतो ती रिबन. आणि रॅडिश म्हणजे मुळा.